नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आधुनिक शेती या चॅनलमध्ये. मी सरस्वती चंद्र चिंचोलकर. आज पाहणार आहोत जनावरांच्या अपचनाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपचार. जनावरांमधील अपचन हे सर्वसाधारणपणे 3 प्रकारचे असते. पहिलं म्हणजे साधं अपचन. साधे अपचन हे जनावरांच्या अन्ननलिकेमधील होणारा एक व्यत्यय असतो. साध्या अपचनाची कारणे काय आहेत? तर आहारात होणारा अचानक बदल, अशुद्ध किंवा सांडपाण्याचे सेवन, धान्य, हिरवा चारा, डाळवर्गीय पिके, प्रथिनेयुक्त चारा यांचे आहारामधील अतिप्रमाण, सडलेले अन्न, भाज्या, फळे उदाहरणार्थ आंबे, बटाटे, कांदा वगैरे खाल्ल्यामुळे, टाकाऊ कडबा अधिक प्रमाणात खाल्ल्यास, आंबोन किंवा पेंड जास्त प्रमाणात खाल्ल्यास, अखाद्य वस्तू खाल्ल्यास, वयस्करपणामुळे किंवा अशक्तपणामुळे देखील जनावरांमध्ये साधे अपचन होत असते. अतिपरिश्रमानंतर दिलेला चारा वेगाने किंवा हवरटपणाने, अधाशीपणाने खाल्ल्यामुळे देखील साधे अपचन होत असते. जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्यास साधे अपचन होऊ शकते. आता साध्या अपचनाची लक्षणे काय आहेत? तर भूक मंदावणे, दूध उत्पादनामध्ये घट होणे, दुर्गंधीयुक्त शेण टाकणे, दात खाणे, कातडी निस्तेज होणे व डोळे खोल जाणे. दुसरा प्रकार आहे आम्लधर्मी अपचन. जनावरांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात पिष्टमय पदार्थ जसे ज्वारी, मका, गहू, तांदूळ, बटाटे इत्यादींचा समावेश जर जास्त प्रमाणात झाला तर आम्लधर्मी अपचन होते. ऊसाची कुट्टी देखील आपण जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास आम्लधर्मी अपचन होत असते. आता याची कारणे पाहूया. खाद्यातील धान्यामध्ये अचानक केलेला बदल, शिळे अन्न जसे की भात, चपाती, भाकरी इत्यादी जनावरांना खाऊ घातल्यास, ऊसाचा पाक किंवा मळी जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास काळसर असं शेण पडायला लागतं. उथळ व जलद श्वसन आढळते, तसेच श्वसनाचा दर वाढतो. तिसरा प्रकार आहे अल्कलीजन्य अपचन. जनावरांच्या आहारामध्ये प्रथिनेयुक्त खुराकाचा किंवा चाऱ्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास अल्कलीजन्य अपचनाचा त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ पेंड, सोयाबीन इत्यादी जर जास्त खाऊ घातले, कपाशीची पेंड जर जास्त खाऊ घातली तर अल्कलीजन्य अपचन होऊ शकते. आता याची कारणे पाहूया. डाळवर्गीय चारा जसे बरसीम, लसूण घास यांचा आहारात अधिक वापर केल्यास अल्कलीजन्य अपचनाचा आजार होतो. युरियाचे अतिप्रमाणात सेवन केले तरी होतो. अल्कलीजन्य अपचनाची लक्षणे काय आहेत? तर चारा न खाणे, पोटदुखी, रवंथ न करणे, पोटातील pH 7.5 पेक्षा जास्त होणे, पोटाच्या हालचाली मंदावणे, पातळ हगवण होणे, लाळ गळणे, थरथर कापणे आणि श्वसनाचा दर आणि हृदयाच्या ठोक्यामध्ये लक्षणीय अशी वाढ होते. आता आपल्या गाई म्हशींना अपचन झालेलं आहे, अपचन होतं आहे आपल्या लक्षात आलं, तर त्यावरती उपाययोजना काय करायची, उपाय काय करायचे ते पाहूया. जनावरांच्या आहारामध्ये हळूहळू ठराविक कालावधीने थोडा थोडा बदल करीत जावा आणि आहारामध्ये स्थिरपणा आणायला पाहिजे. आहार कसा द्यायचा? अत्यंत स्थिर. हा ठरला, हा फॉर्म्युल्याने एवढाच द्यायचा. आहारात अचानक आणि वारंवार बदल टाळावेत. जनावरांना हिरवा चारा, वाळला चारा, पशुखाद्य त्यांच्या गरजेनुसारच आणि योग्य प्रमाणातच दिलं गेलं पाहिजे. हिरवा चारा उपलब्ध नाही म्हणून दुसऱ्या घटकांचा अतिवापर केला तरी अपचनाला कारणीभूत ठरतो, हे लक्षात घ्या. द्विदल चारा पिकांचा आणि एकदल चारा पिकांचा समप्रमाणात किंवा 30-70% अशा प्रमाणात आपण वापर केला पाहिजे. म्हणजे 70% एकदल चारा आणि 30% लसूण घास, बरसीम इत्यादी या गोष्टींचा वापर, हे आदर्श प्रमाण आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर 50-50% करा, पण पुन्हा 30-70% वरती येऊन जा. द्विदल चारा पिकांचा पशु आहारामध्ये आपण अति जास्त वापर केला, समजा लसूण घास किंवा बरसीम घासच त्यांना कंटिन्यू जास्त प्रमाणात देत गेलो आणि त्याचा आपण दुसऱ्या चाऱ्यासोबत वापरच नाही केला तरी पण त्यांना अपचन होणार आहे. म्हणून चारा पिकामध्ये या द्विदल चारा पिकांच्या सोबतच एकदल चाऱ्यांचं योग्य प्रमाण आपण ठेवणं आवश्यक आहे. पशुपालक मित्रांनो, एक गोष्ट आपल्या मनामध्ये खुणगाड बांधून घ्या. कोणत्याही जनावराला आपण धान्याच्या पिठाचा वापर करायचा नाही. धान्याचं पीठ द्यायचं नाही, गव्हाचं पीठ द्यायचं नाही, मकाचं पीठ द्यायचं नाही. पीठ त्यांना पचत नसते. त्याऐवजी धान्य मोठे मोठे भरडून त्याचा भरडा करून पशु आहारात वापर केला पाहिजे. पुष्कळसे पशुपालक काय करतात? गिरणीवरती जातात आणि पीठ स्वस्त मिळते खाली सांडलेले म्हणून ते घेऊन येतात आणि त्याचा वापर पशु आहारामध्ये करतात. ते चूक आहे मित्रांनो. पिठाचा वापर करू नये. तसेच जास्त दूध मिळेल म्हणून पशु आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धान्याचा वापर, ढेपचा वापर किंवा गोळीपेंडचा वापर हे आपण टाळलं पाहिजे. अति तिथे माती, अति काहीच करायचं नाहीये. आहारामध्ये मूर घास सुरू करायचा असेल तर मूर घासाचे प्रमाण हळूहळू वाढवावे. मूर घास शेवटी मुरवलेल्या गटातला असतो, त्याचा लोणच्यासारखा प्रकार असतो आणि म्हणून त्याला पचवण्यासाठी दररोज 50 ग्रॅमचा खाण्याचा सोडा दिलाच गेला पाहिजे.
नियमित संतुलित आहार दिला गेला पाहिजे. संतुलित आहार महत्त्वाचा आहे. संतुलित आहार हा शब्द मनामध्ये खोनगाड बांधून घ्या आणि संतुलित आहारच जनावरांना द्या. ते आजारी पडणार नाहीत, त्यांना अपचन बिलकुल होणार नाही. मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून जनावरांच्या शरीराला गरजेपुरता व्यायाम मिळून पचन क्षमता व्यवस्थित राहते. तसेच पिण्यासाठी पाणी 24 तास उपलब्ध होते. कुजलेले, बुरशीयुक्त, खराब पदार्थ, शिळे अन्न, फळे, खराब भाजीपाला खाण्यास देणे टाळले पाहिजे. शिळा भात प्रकर्षाने टाळला पाहिजे. अति थंड किंवा अति गरम पदार्थ खायला देऊ नयेत. लक्षात घ्या पशुपालक मित्रांनो, आपल्याला गाई म्हशींना गरजे एवढाच चारा, अधिक वाळला चारा, अधिक पशुखाद्य दिवसातून केवळ 2च वेळेस द्यायचे. जनावरांच्या समोर पिण्यासाठी 24 तास पाणी उपलब्ध असले पाहिजे. जनावरांच्या आहारामध्ये दररोज कमीत कमी 30 ग्रॅम मिठाचा समावेश असला पाहिजे. आहारामध्ये मिनरल मिक्सचर आणि जीवनसत्वांचा अंतर्भाव असला पाहिजे. जर एखाद्या वेळेस आपल्याला चारा आणण्यासाठी देण्यासाठी उशीर झाला तर उपाशी जनावरांना एकदम जास्त चारा खाण्यास देऊ नये. गाई म्हशी हे रवंथ करणारे प्राणी आहेत आणि यांना तेल पाजू नये. जनावरांना जर तुम्ही चरण्याकरता बाहेर सोडत असाल तर चांगल्या कुरणावरती सोडलं गेलं पाहिजे. तिथल्या गवताचं नियमित आपण निरीक्षण करून त्याच ठिकाणी गाई म्हशी आपल्या चरायला सोडल्या पाहिजेत. विषारी वनस्पती असलेल्या ठिकाणी आपल्या गाई म्हशी अजिबात सोडायच्या नाहीत. गाई म्हशींच्या आहारामध्ये युरियाचा आणि कोवळ्या लुसलुशीत हिरव्या चाऱ्याचा अतिवापर टाळला पाहिजे. म्हणजे लक्षात येतंय का, हायड्रोपोनिक चारा अति वापरायचा नाहीये किंवा इतर कोवळे लुसलुशीत गवत जास्त वापरायचे नाहीये. चाऱ्यावरती आपण जे युरिया टाकत असतो, युरियाचं पाणी, ते कमीत कमी टाकलं गेलं पाहिजे किंवा टाळलंच गेलं पाहिजे. अति युरियाची जनावरांना गरज नाही. जनावरांच्या शेणाचं निरीक्षण करीत गेलं पाहिजे. जनावरांना पातळ शेण झालं नाही पाहिजे. जर पातळ शेण होत असेल तर नक्कीच त्यांचं पोट बिघडलेलं आहे. आणि वेळच्या वेळी जंत निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. दर 3 महिन्यातून एकदा जंत निर्मूलन केलं गेलं पाहिजे. त्यामुळे पशूंचे आरोग्य नीट राहते. आणि जंत निर्मूलन केल्यानंतर लगेचच आपल्याला लिव्हर टॉनिकची बाटली दिली गेली पाहिजे. एक 500 ml ची बाटली एका गायीसाठी बस होते. या सगळ्या उपाययोजना करून आपण मित्रांनो आपल्या गोठ्यावरती अत्यंत निरोगी, कार्यक्षम आणि पुनरुत्पादन करणारी अशी गाई म्हशींची पिढी आपण तयार करू शकतो. कालवडी देखील उत्तम राखू शकतो आणि त्यांच्यापासून दुधाचे दर्जेदार उत्पादन देखील घेऊ शकतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.